किचनसाठी खूपच महत्त्वाच्या 35 टिप्स आणि ट्रिक्स. टिप नंबर 1. शेवग्याच्या शेंगा उकडताना फुटू नयेत म्हणून त्यात छोटा गुळाचा तुकडा घालावा किंवा मीठ चोळून ठेवावे. फुटत नाहीत आणि चव पण छान लागते. टिप नंबर 2. गोड पदार्थ नेहमी जाड बुडाच्या भांड्यात करा, ज्यामुळे ते करपणार नाहीत. टिप नंबर 3. गोड पदार्थामध्ये दुधाचा वापर करताना फुल क्रीम दूध वापरा, ज्यामुळे त्याचा टेक्स्चर छान येईल. टिप नंबर 4. एखाद्या पदार्थासाठी खसखस मिक्सरमध्ये वाटायची असेल तर ती आधी 15 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. टिप नंबर 5. रात्री कडधान्य अथवा डाळ भिजत घालण्यासाठी विसरला तर ती लवकर भिजण्यासाठी गरम पाण्यात 1 तास भिजत ठेवा. टिप नंबर 6. भेंडीच्या भाजीत 1 चमचा दही मिसळले तर ती चिकट होत नाही. टिप नंबर 7. लिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंब काही मिनिटे कोमट पाण्यात बुडवून ठेवा. टिप नंबर 8. शेंगदाणे लवकर सोलण्यासाठी भाजताना दाण्यांना पाण्याचा हात लावावा. टिप नंबर 9. दुधाचे गोड पदार्थ शिजताना जायफळ आणि वेलची घातल्यास दूध फाटते. यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावर वेलची आणि जायफळ टाकावे. टिप नंबर 10. कांदा कापताना डोळे चुरचुरत असतील तर 15 मिनिटे आधी कांदा सोलून त्याचे 2 तुकडे करा आणि पाण्यात भिजत ठेवा. टिप नंबर 11. सफरचंदाचा रंग कापल्यावर काळा पडत असेल तर कापताना सफरचंदावर थोडं लिंबू चोळा, ज्यामुळे ते जास्त वेळ फ्रेश राहील. टिप नंबर 12. सुकामेवा चॉप करताना तो काही तास फ्रीजमध्ये ठेवा आणि चाकू गरम पाण्याने धुवून घ्या. टिप नंबर 13. भजी करताना बॅटरमध्ये थोडं गरम तेलाचं मोहन आणि बेकिंग सोडा मिसळा. टिप नंबर 14. वाटणासाठी खोबरं भाजताना ते तेलात तळू नका. टिप नंबर 15. तळलेले पदार्थ तेल निथळण्यासाठी न्यूजपेपरवर काढून ठेवू नका. यासाठी टिश्यू पेपर अथवा कोरा पेपर वापरा. टिप नंबर 16. तळणाचे तेल लवकर जळू नये यासाठी तेलात चिमूटभर मीठ टाका. टिप नंबर 17. भाजीच्या रश्श्यात मीठ जास्त पडलं तर त्यात उकडलेला बटाटा टाकावा. 5 मिनिटांनी बटाटा काढून टाकावा. बटाटा खारटपणा शोषून घेतो आणि भाजीचा अथवा रस्स्याचा खारटपणा कमी होतो. टिप नंबर 18. शाही करी तयार करण्यासाठी ग्रेव्हीमध्ये नारळाचे दूध, काजूची पूड आणि खसखसची पेस्ट मिसळावी. टिप नंबर 19. करीमध्ये पनीर टाकण्यापूर्वी 5 ते 10 मिनिटे ते कोमट पाण्यात बुडवून ठेवावे. टिप नंबर 20. पालक करी तयार करताना पालक गरम पाण्यात ब्लांच केल्यावर लगेच थंड बर्फाच्या पाण्यात टाकावे, ज्यामुळे पालकाचा हिरवेपणा कायम राहतो. टिप नंबर 21. रात्रीची डाळ आणि भाजी उरली असेल तर सकाळी ते दोन्ही पदार्थ एक करा आणि त्याची एक वेगळीच स्वादिष्ट करी तयार होईल. टिप नंबर 22. बटाटे जास्त प्रमाणात उकडले असतील तर ते फ्रीजमध्ये ठेवून नंतर सँडविच, पराठा, पॅटीस, टिक्कीसाठी वापरता येतात. टिप नंबर 23. डाळ जास्त प्रमाणात शिजवली असेल तर ती दुसऱ्या दिवशी पराठ्याचे पीठ मळताना त्यात टाका. पराठे अधिक पौष्टिक होतील. टिप नंबर 24. आलं लसणाची पेस्ट जास्त काळ टिकण्यासाठी ती बनवताना त्यात थोडं मीठ आणि तेल टाकून हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवा. टिप नंबर 25. साखरेत लवंग टाकल्यास तिला मुंग्या येत नाहीत. टिप नंबर 26. वाटणाचा मसाला जास्त काळ टिकण्यासाठी तो नीट भाजून मगच वाटा आणि साठवणीच्या डब्यात वरून थोडं मीठ टाकून फ्रीजमध्ये ठेवा. टिप नंबर 27.
मिरची पूडचा रंग वर्षभर चांगला टिकण्यासाठी त्याला थोडे कढवलेले तेल चोळून ठेवा. टिप नंबर 28. सुकं खोबरं फ्रीजमध्ये अथवा तांदळाच्या डब्यात ठेवलं तर खराब होत नाही. टिप नंबर 29. सुकामेवा टिकण्यासाठी तो थोडा रोस्ट करून बरणीत भरून ठेवावा. टिप नंबर 30. किचन स्वच्छ करण्यासाठी आउट ऑफ डेट झालेलं व्हिनेगर, बेकिंग सोडा, खाण्याचा सोडा वापरा. किचन स्वच्छ आणि निर्जंतुक होईल. टिप नंबर 31. किचनमधील लाकडी सामान आणि लाकडाच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस अथवा व्हिनेगर वापरा. टिप नंबर 32. पोळ्यांचे कणिक, थालीपीठाचे भिजवलेले पीठ, थेपल्यांचे कणिक मळताना तुम्ही त्यात उरलेले ताक मिसळू शकता, ज्यामुळे पोळ्या पराठे मऊ होतात. टिप नंबर 33. हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका. हलव्याची चव दुप्पट होईल. टिप नंबर 34. भज्यांचे पीठ बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका. यामुळे भजी अधिक कुरकुरीत होतील. टिप नंबर 35. जर ग्रेव्हीमध्ये तेल किंवा तूप जास्त झाले तर ते फ्रीज किंवा फ्रीझरमध्ये थोडा वेळ ठेवा. वर तरंगणारे तेल स्थिर होईल आणि आपण ते सहजपणे काढून टाकू शकता. नंतर सर्व्ह करण्यापूर्वी तुमची डिश पुन्हा एकदा गरम करा. तर मैत्रिणींनो, अशाच नवनवीन प्रकारच्या टिप्स आणि ट्रिक्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. नमस्कार.